जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आज कमी लोक आहेत. हम्म. जय गुरु सर. जय गुरु. थांबूया का थोडं सुरू करूया आपण? अगदीच 9च जण कमी आहेत. असेल तर थांबू एक 5 मिनिटं. 9च जण हा. आहेत. 10 झाले. हा. जय गुरु सर. जय गुरु. तर सुरू करूया. माझा पेपर दिसतोय ना? पेपर शेअर केलेला दिसतोय, राईट? सोडवलाय हो हो, सगळ्यांनी? दिसतो सर. सोडवलाय. हा, सोडवलंय सर. चला मग आपण सिक्वेन्स मध्ये जाऊया. A to Z घेऊया. 10च जण हा, आहेत त्यामुळे पटपट पटपट होऊन जाईल. ठीक आहे. अनघा ते घ्या चालेल. पहिला श्लोक. अ, प्रदोषे दीपकश्चंद्र प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः. अन्वय सांगते. अन्वयः चंद्रः प्रदोषे दीपकः भवति, म्हणजे कंसात भवति. रविः प्रभाते दीपकः भवति. धर्मः त्रैलोक्ये दीपकः भवति. आणि सुपुत्रः कुलदीपकः भवति. परीक्षेत अन्वय कंपल्सरी नाहीये त्यामुळे बर. ठीक आहे ना. तर म्हणजे हम्म. अर्थ लावण्यासाठी ठीक आहे. थांब दोन- फक्त मग त्याचं टेन्शन नका थांब घेऊ, जरा. म्हणजे असं. हम्म. बर बर. हम्म. सुरू झालं. रात्री चंद्र हाच दिवा म्हणजे दिव्याचे काम करतो. प्रभात समयी म्हणजे सकाळी सूर्य हाच दिव्याचे काम करतो. धर्म तिन्ही लोकात दिव्याचे काम म्हणजे दिवा असल्यासारखा आहे. तसंच चांगला पुत्र देखील कुळाला प्रसिद्धी देणारा दिव्यासारखाच असतो. दिवाचा आहे. भावार्थ दिवाचा. काय? भावार्थ म्हणजे अ, अ, चंद्र चंद्र सूर्य आणि अ, धर्म जसं आपापल्या क्षेत्रात दिव्यासारखे काम करतात, तसं बरोबर. सुपुत्र सुद्धा आपल्या कुळाचा अ, कुळाचा प्रस्थिती कुळाला देणारा दिवाचा आहे. हा म्हणजे दिवाचा म्हणजे ते आपापल्या क्षेत्रातील अंधकार दूर करतात. दूर करतात. ठीक आहे ना. बरं, नेक्स्ट. अपूर्वाताई घ्या. अपूर्वाताई. हा. हं. धनिका धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्थो पंचमः पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. हं. धनिक व्यापारी किंवा व्यापारी, विद्वान क्षत्रिय, राजा, नदी आणि वैद्य, हे 5 जिथे नसतील, पंचयत्र न विद्यन्ते, तेथे एकही तत्र न दिवसम, तेथे एकही दिवस राहू नये. राहू नये. बरोबर. भावार्थ हो. म्हणजे तुम्हाला समज असा भावात येतात. शब्दशः जो आपण सांगितला घेतला तसा सांगायची गरज नाही. तुम्हाला जेवढं हा समजलं तेवढं सांगितलं तर सफिशियंट आहे. हा. अं,
धनिक, व्यापारी, राजा, विद्वान, नदी आणि वैद्य म्हणजे डॉक्टर, वैद्य हे आपले बेसिकली इसेन्शियल म्हणजे रोजच्या लागणात रोज रोज लागणारे लाईक गरजा आहेत आपल्या, रोजच्या गरजा आहेत. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी जिथे नसतील, ह्या बेसिक आपल्या नीड्स, गरजा जिथे नसतील तिथे एकही दिवस राहू नये. बरोबर. म्हणजे आपली जिथे गरज भागेल, सुबत्ता मिळेल, किंवा बेसिकली आपली गरज भागेल अशा ठिकाणी राहावं, इन शॉर्ट. ठीक आहे ना? बरोबर. सर मी बोलू का? हा. म्हणजे या 5 जणांचे अस्तित्व जे आहे ते जगण्यासाठी गरजेचे आहे. बरोबर. म्हणून मग ते त्यांच्या सांगत होते. आश्रयाने आपण राहू शकतो तिथे. त्यांच्या आश्रयाने आपण राहतो. हो. बरोबर. तिसरं, माधुरी ताई घ्या. हॅलो, हा, घ्या. घेते सर. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. अन्वय सांगायचा का सर? नाही, गरज नाही. लिहिलंय मी. नाही, नाहीये. ठीक आहे. नको, गरज नाही. ओके. समुद्रात वृष्टी म्हणजे पाऊस व्यर्थ आहे, वृथा आहे. जो जेवून किंवा खाऊन तृप्त आहे त्याला भोजन देणे व्यर्थ आहे, वृथा आहे. जो समर्थ आहे म्हणजे श्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे. तसेच दिवसा दिवा लावणे किंवा जाळणे फुकट तेही आहे. व्यर्थ आहे. भावार्थ व्यर्थ आहे. जिथे ज्याची आवश्यकता आहे तेच काम करावे. बरोबर. जिथे सत्पात्री करावं, जे काय असेल ज्याची आवश्यकता असेल तसेच काम दान करावे. काम करावे. बरोबर सर? बरोबर. ओके सर, थँक्यू. मोनाताई, पहिलं वाक्य घ्या. मोनाताई नाही येत का? प्रभाताई घ्या पहिलं वाक्य. अहम सूर्यस्य प्रकाशे पठामी. म्हणजे मी सूर्याच्या प्रकाशात वाचतो. प्रकाशामध्ये वाचतो. सप्तमी आहे ना इथे. प्रकाश आहे म्हणजे सूर्याच्या प्रकाशात वाचतो. बरोबर. प्रांजलीताई घ्या पुढचं वाक्य. यः शीतेन जलेन स्नानं करोति सः स्वस्थः भवति. जो थंड पाण्याने स्नान करतो, आंघोळ करतो, त्यालाच म्हणजे त्याला आरोग्य लाभते किंवा तो स्वस्थ राहतो. तो स्वस्थ भवती आहे ना, राहतो. वर्तमान काळात. तो निरोगी राहतो. निरोगी राहतो किंवा स्वस्थ राहतो. चालेल. रंजनाताई घ्या पुढचं वाक्य. काय ते? होतो म्हणजे वर्तमान काळ आहे ना. राहतो म्हणजे जास्त बेटर आहे. किंवा असतो तरी म्हणजे अस्ति असं तर असतो म्हटलं असतं. भवती म्हणून होतो म्हणजे तसं म्हणू आपण. राहतो किंवा असतो. होतो पण चालेल खरं. म्हणजे त्याची तब्येत चांगली राहते. हा, अशा दृष्टीने इथे. निरोगी राहतो. रंजनाताई घ्या. हो सर. वयम पुष्पाणां सौंदर्यं पश्यामः. आम्ही फुलांचे सौंदर्य पाहतो. बरोबर. सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. तव शूरः पुत्रः पुत्र अस्ति. तुझा शूर पुत्र मोठे आहे. बरोबर. सविताताई घ्या. सॉरी, मी अनम्यूट करायचं राहिलं. किम त्वं न वदिष्यसि. का तू बोलत नाहीस? भविष्यसी आहे ना. वदिष्यसी आहे ना. भविष्य काळ आहे ना. बोलणार नाहीस का? तू बोलणार नाहीस का? बोलणार नाहीस. अच्छा. बोलणार नाहीस का असं.
शुभाताई घ्या पुढचं वदिष्यसि वाक्य 6वं. हो. दीर्घे तडागे पुष्पाणि सन्ति. हम्म. मोठ्या तलावात फुले आहेत. बरोबर. शुभांगी ताई घ्या 9वं. 7वं ना? हा सॉरी 7वं. 7वं. बरोबर 7वं. 7वं. हा. अश्वः प्रतिदिनं चणकान् भक्षयति. हम्म. घोडा दररोज चणे खातो. चणे खातो. ठीक आहे. बरोबर आहे. 8वं. उषा किरण ताई घ्या 8वं. उषा किरण ताई नाही आहेत का? ससभायाम आहे हा. ससभायाम वक्तु गमिष्यति. तो हम्म. सभेत बोलण्यासाठी जातो. वक्तव्य सभायाम करण्यासाठी. काय आहे? सभायाम काय आहे? सप्तमी आहे ना? म्हणजे माला टाईप. हा. मालायाम सभेमध्ये. सभायाम हा, म्हणजे हा. सभेमध्ये किंवा सभांमध्ये. सभेमध्ये. हा. मध्ये. वक्तुम बोलण्यासाठी. वक्तु म्हणजे तुमन प्रत्यय आहे बोलण्यासाठी. म्हणून बोलण्यासाठी. गमिष्यती भविष्य काळ आहे म्हणून जाईल. जाणार. तो सभांमध्ये जाईल. बोलण्यासाठी जाईल. जाईल. बरोबर. प्रज्ञाताई घ्या 9वं. वर्षासु सर्वत्रम जलम भवति. हम्म. पावसाळ्यात सगळीकडे पाणी होते. पाणी होते. भवती म्हणून होते. ठीक आहे. अनघाताई घ्या. वर्षासु सर्वत्र नाही, नाही ते 10वं. दिशानां 10वं. ज्ञानम लाभाय भवति. हम्म. दिशांचे ज्ञान लाभदायक असते. लाभदायक होते का? होते. होते. अपूर्वाताई घ्या 11वं. अपूर्वाताई. माधुरीताई घ्या. माधुरीताई. माधुरीताई पण नाहीत वाटतं. मोनाताई. काय झालं? सायलेन्स मोड मध्ये गेले. बरं कोणीची तयारी आहे? घ्या. कोण घेते? हा. घ्या प्रभाताई घ्या. 11वं वाक्य. हा. मनुष्याः वृष्टे स्तुतिं कुर्वन्ति. म्हणजे माणसे पावसाची स्तुती करतात. बरोबर. प्रांजलीताई घ्या. मयूरः वर्षासु नृत्यं करोति. मोर पावसात नाच करतो किंवा नृत्य करतो. पावसाम ऍक्च्युली वर्षासु काय बहुवचन आहे ना इथे. म्हणजे बहुवचन. पावसामध्ये. पावसामध्ये पाहिजे ना सर? पावसामध्ये. पावसांमध्ये पावसामध्ये. किंवा पावसात म्हटल्यानंतर तर सावरती डॉट दिला तरी ते बहुवचन होतं ना सर? पावसात. हा चालेल. ठीक आहे. डॉट असेल तर ठीक आहे. तर हा 9वं वाक्य पण पावसामध्ये सगळीकडे पाणी होतो असा होतो ना? बरोबर. ते पण बहुवचनच आहे. पावसामध्ये किंवा पावसाळ्यात पण म्हणता येईल. पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे वर्षाकाले असं वापरतो आपण. पावसाळ्यात म्हणजे इथे पाऊसच अपेक्षित आहे इथे. पावसामुळे म्हणू शकतो का? नाही. पाऊस नाही. सप्तमी आहे ना? सप्तमी आहे. पावसातच. पुढचं घ्या. कोण घेत? प्रांजलीताई घ्या. सर घेतलं आत्ताच. आज कमी आहेत ना. त्यामुळे ते पटपट टर्न होऊन जाईल. पण सर झाले ना? झाले. 12वं झालं का? 12वं झालं. हो झालं. आता नेक्स्ट. आता संस्कृत करूया. कोण घेईल? घ्या प्रांजलीताई घ्या. मैं शीघ्र वहां जाता हूँ. अहम सत्वरम तत्र गच्छामि. बरोबर.
उत्तम पुरुष आहे म्हणून गच्छामी. छान. रंजना ताई घ्या. सर अंगणसाठी काय वापरायचं माझ्या लक्षात नाही अंगणसाठी आलं. तुम्ही अंगणच वापरू शकता. हो पण मग न वापरायचं प्रांगण ना. पण हा चालेल का? अंगण, हा हा किंवा क्रीडांगण पण म्हणू शकता तुम्ही, पण ते अंगण जास्ती बरं पडतं. हम्म. अंगणे प्रांगण पण बालकः चालेल का सर? क्रीडति. काय चालेल. काय ते प्रांगणे चालेल प्रांगणे चालेल चालेल. प्रांगणे बालकः क्रीडति. किंवा अंगणे बालकः क्रीडति. सप्तमी आली पाहिजे, ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हो. तिसरं मी घेऊ का सर? घ्या मी घेऊ का? घ्या घ्या. बाद में उसने एक पत्र लिखा, म्हणजे पश्चात तेन एकम पत्रम लिखितम. बरोबर बरोबर. सरोजिनी ताई घ्या. उसने काला घोड़ा नहीं देखा, तेन कृष्णः अश्वः न दृष्टः. दृष्टःच येणार नाही का? नाही, देखा पश्यति. म्हणजे देखा आहे ना, म्हणजे काय आहे, देखा भूतकाळात आहे, धातू म्हणजे साधित हे वापरावं लागेल. धातू साधित सारखंच दृष्ट्वा. कराय नाही. हा बरोबर. हा किंवा म्हणजे दृष्ट्वा. देखहा म्हणजे दृष्ट्वा येणार का? दृष्ट्वा. हा दृष्ट्वा. अच्छा. तर तेन कृष्ण सर मला एक दृष्टहाच येईल स्ट्रेस. दृष्ट हो येईल ना, पुल्लिंगी आहे ना. दृष्ट हा दृष्ट हा पण येईल. अश्वः ओके. दृष्ट. दृष्टा अश्वः येतो लिहिलेलं. ना. बरोबर, फक्त ते धातू साधित भूतकाळ आला पाहिजे. दृष्ट हा पण येईल, चालेल. अश्वः हा दृष्ट. प्रत्यय नाही लागणार ना येणार सर? दृष्टा. ते न प्रत्यय नाही त्याने लागणार. ना, त्याने म्हटले ना ते, हा ते त्याने म्हटले ना, म्हणजे तृतीया पाहिजे ना तिथे, म्हणून ते तेन. न. ओके. काला घोडा म्हणजे आता घोडा आहे अश्व, म्हणून अश्वाचं विशेषण काला आहे, म्हणून दोन्ही. कृष्ण हा अश्व नाही आहे म्हणून न दृष्ट. हा दृष्ट. दृष्ट. पाचवं कोण घेईल? सविताताई आहात का? घ्या आहे. घ्या. क्या भाषण होगा? किम भाषणला काय होईल सर? भाषणच वापरा. भाषण. काय होईल? भाषण होईल, राईट. त्यामुळे भाषणाची किम भाषणम असंच होईल का? हो, द्वितीय येईल ना, कर्म आहे ना ते. आणि आता होईल का, आपण भविष्य काळ म्हटलंय त्यांनी. भवती. हा किम भाषणम भवती. भविष्यती होगा ना, म्हणजे भविष्य काळ म्हटलंय ना, भविष्यती. किम शुभदा भाषणम भविष्यति. हा शुभदा ताई घ्या. वह नारंगी का मीठा रस पीता है. तो नारंगीचा रस पितो. वह म्हणजे सह नारंगी का. सह नारंगी नारंगस्य षष्टी येईल ना. हो हो. मिठा म्हणजे मधुरम 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 रसम पिता है. वो असं असल्यामुळे काय आहे? पिबती. पिबती. मिठा रस. रस काय पितो? रस पितो, म्हणजे रस काय आहे? द्वितीय कर्म, आणि त्याचं विशेषण मिठा, म्हणजे मधुरम रसम पिबती. रसम पिबती. पिबती. सर मिष्टनम निंबुकम कस्य पण चालेल ना? निंबुकस्य म्हणजे नारंग का? मोसंबी. मिष्ट निंबुकम मोसंबी आहे. नारंग संत्रे म्हणजे संत्र. हो, नारंगच घ्यायचं. नारंगस्य. ओके. शुभंगी ताई घ्या पुढचं 7वं.
क्या तू प्रातःकाल देव की पूजा नहीं करेगा? किम त्वं प्रातःकाले देवाय न अर्चयिष्यसि? ऍक्च्युली देवाय नाही येणार, देवम येणार तिथे. देवम येणार ना, देवम येणार तिथे. देवम न अर्चयिष्यसि बरोबर आहे ना? अर्चिष्यसि. अर्चिष्यसि भविष्य काळ आहे ना, परत अर्चिष्यति. अर्चिष्यसि ना, पण अर्चिष्यसि. अर्चिष्यसि बरोबर. अर्चिष्यसि देवम म्हणायचं का इथे? मध्यम पुरुष. म्हणजे इथे देवाची नाही, देवाला पूजत नाही असं म्हणणं हा अपेक्षित आहे तसंच का? आहे ते. हा कारण चाची म्हटलं तर किती आहे? षष्ठी येते ना. म्हणून तर म्हटलं ना, इथे संबंध आहे का तिथे दोघांचा? नाही ना. देवाची पूजा आपण मराठीत म्हणतो, पण देवाला पूजतो असंही आपण म्हणतो. पण इथे षष्ठी बरोबर. नाही, संबंध नाही यांचा. संबंध नाहीये. हा ठीक आहे, म्हणून षष्ठी नाही येणार. करणकारक आहे ना. उषा करंटे आहात का? सूर्य की पूजा करता. महम अहम. घ्या मोनाताई घ्या. धाव नाही कुठचं चाललंय मैं आपलं? सूर्य की पूजा करूंगा. नाही 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 नाही. आठवं चाललंय. आठवं चाललंय. आठवं. किसान कहाँ रहता है? कच्छ. किसान. किसानसाठी काय शब्द आहे? कृषक. 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 पुत्र. पुत्र. निवसती. कृषक पुत्र. वसावः. प्रथम पुरुष आहे. निवसती. निवसती. निवसती एक वचन आहे म्हणून निवसती. बहुवचन असं निवसंती झालं असं, पण इथे एक वचन आहे म्हणून निवसती. प्रथम पुरुष एक वचन. वसती पण चालेल, पण आपण राहण्याला दोन्ही घेत आहे मी. दोन्ही घेऊ शकतो. हो दोन्ही. कृषकः कुत्र वसती. वसती. निवसती. पुढचं 9 कोण घेईल? प्रज्ञाताई. शुभा जोशी. शुभा जोशी. प्रज्ञाताई आहात का? नाहीये का? नाहीये. घ्या शुभाताई. हाँ. छात्र आसनों पर बैठते हैं. छात्राः आसने तिष्ठन्ति. नाही, आता आसनों पर आहे ना. आसनों पर बहुवचन आहे, मग काय येईल? इन ऑन ना. आसनेषु. आसनेषु. अच्छा. आसनेषु तिष्ठन्ति. छात्राः. बसण्याला काय येतं सर? उपविशन्ति. उपविशन्ति. उपविशन्ति बहुवचन आहे सगळं. छात्राः आसनेषु उपविशन्ति. उपविश हे मोठं श का छोटं श असं? पोटफोड्या श. उपविशन्ति. ओके. उपविशन्ति. विष्यन्ति. हा. 10 कोण घेईल? 10 मी घेऊ का? घ्या. मैं सूर्य की पूजा करूंगा. म्हणजे अहम सूर्यम अर्चिष्यामि. इथे सूर्यस्य येईल का सर? तोच मला थोडा डाऊट होता. सूर्य की पूजा. पण सूर्याची पूजा ना? पण परत संबंध नाही दिसत तिकडे, म्हणून देवाची पूजा सारखं सूर्याची पूजा आहे. देवाची. अहम सूर्यम. अहम सूर्यम अर्चिष्यामि. अर्चिष्यामि. खरं माझ्या उत्तरामध्ये त्या भास्करस्य लिहिलेलं आहे. आता थोडा डाऊट आहे त्याच्या बाबतीत, कारण परत संबंध नाहीये. वरचं जे आपण लॉजिक लावलं होतं तसंच इथे पण सूर्याला पूजतो टाईप, सूर्याला त्या टाईपचं.
मी कन्फर्म करेन सरांना विचारून. मराठीत सूर्याची बोलताना पूजा सर करतो आपण असं ना. मी सूर्याची पूजा करतो असं हा, म्हणजे हो. पूजा सूर्याची म्हणतो सूर्याची ना ना. मग संबंध येतो ना सर. मग नाही, सूर्यस्य संबंध म्हणजे तसा संबंध नाहीये ना. कोणाची पूजा नाही, सूर्य मराठीत कोणाची तर पूजा सूर्याची सूर्याची पूजा आपण म्हणतो ना. मराठीमध्ये चाचीचे सहज देवाची वापरतो, पण म्हणतात. द्वितीयासाठी सुद्धा हा वापरतो आपण. हम्म. देवाची हा पूजा हा म्हणजे पण तरी सुद्धा आपण तिथे संबंध, डायरेक्ट संबंध, रिलेशन दिसत नाही. पूजा आपण कोणाची करू शकतो म्हणजे. हम्म. हा म्हणजे पर्टिक्युलर नाही असं. हा, मग सूर्यमच लिहायचं का काय नुसतं? सूर्य केलं मी सर? सरांना विचारून सांगेन, कारण माझ्याकडे हा, उत्तरामध्ये भास्करस्य लिहिलेलं आहे. अच्छा. हा, आपल्या सूर्याय पण सांगितलं. काय? कोणाला नाही, पुजतो सूर्याय नाही होणार ना. सूर्याला हम्म. असं होईल ना. कोणाला पुजतो, कोणाला सूर्याला पुजतो पुजतो, सूर्याला. तसं आहे ना ते. हा, हा आपल्या उत्तरामध्ये काय आहे, पीडीएफ मध्ये अच्छा, मी सला बघितलं. ते सला किंवा नाते काय म्हणजे असतो म्हणजे सूर्याला कर्म मला वाटतं असेल. सूर्यम अर्चिष्यामी असंच काहीतरी आहे. आहे हा, का? आपल्या पुस्तकात तसंच आहे हो, म्हणजे सूर्यम सूर्यमांचे अर्चिष्यामी. शामी तसंच सूर्यमच आहे. यायला पाहिजे. सूर्याला हम्म. पूजशील अहम का असं टाईप. सूर्यस्य अर्चिष्यामि असं होईल का सर? काय ते अहम सूर्यस्य अर्चिष्यामि. सूर्यस्य अहम ते सूर्यस्य अर्चिष्यामि. सूर्यम हा? सूर्यम. हा, पण ते मी कन्फर्म करेन विचारून ना. आपल्या उत्तरामध्ये काय आहे ते बघीन. जर सूर्यम असेल तर ते ठीक आहे, बघून सांगेन मी नंतर. 11वा घेऊया. कोण घेईल? मी घेऊ सर. घ्या माधुरीताई, घ्या. वृद्ध असत्य नाही बोलता. वृद्ध असत्यम न वदती. बरोबर. सत्य. हे बहुवचन मध्ये पण घेऊ शकतो बहुवचन आहे का? का वृद्धाः एकवचन आहे? असत्यम न वदन्ति. नाही, इथे वृद्ध जे आहे, खरं तुम्ही खाली 11वा इंग्लिश मध्ये जर बघितलं, द ओल्ड हा हा मॅन डज नॉट स्पीक अनट्रूथ. इथे पण मॅन सिंग्युलरच आहे, सिंगुलर सिंग्युलरच आहे आहे. इथे. हा, हा, त्यामुळे वदती मग आहे का? हा, मग वदती आहे. वदती. हिंदीमध्ये क्रियापदावरनं कळते वृद्ध की ते सिंगुलर आहे. नाही बोलता, न वदती. नाही बोलते नाही लिहिलेलं. बरोबर. बोलता लिहिलंय. बोलता लिहिलेलं आहे, तर मग एकवचनच आहे ते. म्हणून वदती बरोबर आहे. वदती बरोबर आहे ना. वदतीच बरोबर आहे. वदत. बारावा असत्यम न वदती. न वदती. पुढचं 12वा मी घेऊ का? घ्या शुभांगी. शुभांगीताई, घ्या. गोपाल भी वहां गया. गोपालः अपि तत्र गतः. गतः. धातू साधित भूतकाळ पाहिजे तिकडे. गया आहे ना म्हणून. गतः. 4 लोकोक्तियों का अर्थ. कोण घेईल? प्रज्ञाताई घ्या. दाह म्हणजे काय? अग्निदाह. वरती गेले. अग्निदाहदपि विशिष्टं वाक्यपारुषम्. अग्निदाहदपि विशिष्टं वाक्यपारुषम्. वाक्यारुषम वाक्पारुषम ऋष्यम. म्हणजे पारुषम म्हणजे कठोर. अग्निदाहपि विशिष्टम वाक्यम पारुष्यम म्हणजे कठोर वाक्य आगीच्या चटक्यापेक्षाही अधिक तापदायक असते. सर, आपण असंही लिहू शकतो का? म्हणजे तुम्ही सांगितलं जसे म्हणजे शब्दांची जी तीव्रता आहे ती मनावर आणि आत्म्यावर खूप खोल परिणाम करतात. करते. म्हणजे बरोबर, ते ते पण खूप चालेल. वेदनादायक असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप तो त्रास होतो. भावार्थ होईल त्याचा लिहिला हो, तर. अच्छा. हा 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 पण त्याने काय म्हटलंय, अर्थ लिहिलं विचारलं तिकडे. अर्थ अर्थ विचारलंय आणि 4 मार्क आहेत. किती द्यायचे? 4च म्हणजे नाही, भावार्थ पण घ्यायचा. एक मार्क. गरज नाही खरं लिहायची, पण तुम्हाला माहिती असं लिहिलेलं त्याचं इम्प्रेशन चांगलं पडेल, बाकी काही नाही. थोडक्यात लिहायचं का एखाद्या थोडक्यात वाक्यात? लिहायचं एखाद्या वाक्यात. अर्थ लिहायचा जो निघतो त्याच्यात तो, आणि मग थोडा भावार्थ लिहायचा. पुढचं घ्या. न सिंचती पुष्पार्थी पुष्पतरुं. पाणी झाडाला पाणी घालू नका. काय म्हणाला? फुलं येणार नाही. आशा करते. पाणी घातलं तर आधी फुलं अर्थ येणार नाही. सांगा. आधी अर्थ सांगा. शुभ. न न सिंचती सिंचती पुष्पार्थी शुष्कतरुं.
आपण घेतलं होतं ना सर ते. हो, हे घेतलं. पुष्पाची इच्छा करणारा माणूस शुष्क झाडाला पाणी घालत नाही. पाणी घालणार नाही. घालणार ठीक आहे. घालणार नाही. शुष्क करून. फुलांची इच्छा धरणारा वाळलेल्या झाडाला घालणार नाही. घालणार नाही. पुष्पार्थी म्हणजे पुष्पाची इच्छा करणारा बरोबर. शुष्क झाडाला पाणी घालणार नाही. पुढचं घ्या. तिसरं अर्थेषणां व्यसनेषु गण्यते. घ्या शुभांगी ताई घ्या. अर्थेषणा न व्यसनेषु गण्यते. अर्थार्जनाची इच्छा हे व्यसन मानित. बरोबर. म्हणजे धनप्राप्तीची अपेक्षा करणं किंवा हे करणं ह्याला व्यसन मानत नाही. म्हणजे धनार्जन करावं असं इन शॉर्ट. चौथं कोण वाचेल? सविता ताई वाचा. कोण म्हणते? कोण? प्रज्ञा ताई घ्या. न चेतनावत वृत्ती भयम. चैतन्यशील त्याला कसलीच भीती वाटत नाही. तिसरं नाही समजलं म्हणजे काय ते? परत एकदा सांगता का? कुठचा? मला आवाजच आला नाही. कुठचा? तिसरं वाक्य परत एकदा सांगता का? अर्थेषणा न अर्थेषणा व्यसनेषु गण्यते. अर्थेषणा म्हणजे काय की धनाची प्राप्ती. न व्यसनेषु हे व्यसन गण्यते म्हणजे व्यसन मानले जात नाही, म्हणजे मोजले जात नाही असं शाब्दिक अर्थ होईल. पण आपण म्हणू शकतो की धनप्राप्तीची इच्छा हे व्यसन मानले जात नाही किंवा मानत नाही. ते धनार्जन करावं. अच्छा. गणना शब्दाचं गण्यते आहे म्हणजे गणले जात नाही. व्यसन हे व्यसन म्हणून गणले जात नाही. काय तर अर्थाची म्हणजे धनप्राप्तीची इच्छा. ठीक आहे. चौथं झालं ना? अच्छा. नाही सर, चौथं नाही झालं. हा चौथं घ्या. चौथं नाही झालं. कोण घेत होतं? प्रज्ञा ते. हा चेतनावता चैतन्यशील माणसाला पोटाची भीती नसते किंवा कसलीच भीती वाटत नाही. बरोबर. कारण तेव्हा त्याचा उदरनिर्वाह कसाही करू शकतो म्हणून त्याला जो चेतनावत म्हणजे उत्साही उत्सळताच जे असतं त्याला आपल्या पोटापाण्याची चिंता वाटत नाही. उपजीविकेची म्हणजे जो कुशल निपुण आहे त्याला आपल्यावर आत्मविश्वास असतो. तो काही करून आपलं पोट भरू शकतो. असा माणसात पोटाची भीती नसते. बरोबर. बरोबर. पाचवं कोण घेतोय? घ्या माधुरी ते. हो घेते. नास्ति रत्न खंडितम. रत्न झाले नाही असे रत्न दुर्लभ. सर याच्यामध्ये संधी फोड करून दाखवायला लागते का? नाही ह्याच्यात विचारलं नाहीये. पण तुम्ही जर केलं तर तुम्हाला लवकर कळेल. न अस्ति रत्न अखंडितम असं म्हणजे जे अखंडित आहे असं रत्न नाहीच असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये खंडित झाल्याशिवाय ते रत्न होऊच शकत नाही असं. खंडित म्हणजे इथे पैलू पाडणं. म्हणजे याचा अर्थ असा होतो ना, म्हणजे ज्या रत्नाचे घर्षण झाले नाही असे रत्न दुर्लभ आहेत. दुर्लभ आहे म्हणजे ते घर्षण झाल्याशिवाय तो रत्न म्हणून दिसतच नाही. तो नाही तर दगडच दिसतो करते. जे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच आहे ते. तसंच आहे ते. हो ना. पाचवं काय? फलम युष्मते. पहिलं सांगा ना. कुठचं? पहिलं सांगा ना. अग्निदाह अग्निदाह अपि विशिष्टम वाक्यम अपौरुषम. ओके. त्याची फोड कशी झाली? वाक्यम आरुष्यम. वाक्य पारुष्यम म्हणजे कठोर वाक्य. अग्निदाह अपि हे तर कळत असेल. अग्नीचा दाह सुद्धा अधिक तापदायक असते. त्याची फोड काढली. वाक्यारुषम ते पण फोड येते ना दोन. वाक्यापारुष्यमचा फोड मला आता इमिजिएट आठवत नाही. तेव्हा काय सांगितलं होतं? ते कठोर वाक्य अग्नीच्या चटक्यापेक्षाही जास्त तापट असतं. हो. अर्थ काय? वाक्यपारुष्यमचा अर्थ एक शब्द आहे का तो संधी आहे? मला म्हणजे कठोर वाक्य जे बोलतात ते. नाही फोड विचार. फोड म्हणजे संधी आहे का इथे का तो एक शब्द आहे? मला आता आठवत नाहीये.
तिथे फक्त अर्थ सांगितला होता त्या हो ते अर्थ दिवशी सांगितलं आपल्याला. आपण. तेच म्हणते कारण उष्ण दोन भेट. संधी. असेल आणि मी संधी बघून अग्निदाहात अपी. अग्निदाह अपी. तेच त्याची हा. तो तसा शब्द आहे अग्निदाह अग्निदाहात अपी. अग्निदाहात अपी. हा अर्ध पायमोडात द आणि अपी पुढे. हा अग्निदाहत अपी. अपी. पाचवामध्ये फलम आणि युष्मतचं आहे तर ठीक आहे. लिख किंवा गम. ओके. सहावं काय आहे? हा संधी पूर्ण सोडूया. लिहायचं होतं ना सर? काय ते पूर्ण सगळ्या विभक्ती लिहायच्या सगळ्या होत्या. घ्यायच्यात. हो सर्व पूर्ण सगळे म्हणजे संधी फल हे किंवा लिहायचं होतं. युष्मत याच्या सगळ्या म्हणजे प्रथमापासनं संबोधन पर्यंत दोन्ही दोन्ही नाही लिहिलं कुठं पण. ते एकच लिहायचं याच्यापैकी. दोन्ही तुम्हाला जे लिहिलंय. तुम्हाला जे अथवा म्हटलं ना फलम अथवा युष्मत म्हटले ना दोन्ही पैकी कुठचं तरी हो एक. पण दोन्ही लिहिलंय म्हणजे. हा मग चालेल दोन्हीला तरी चालेल. आणि हे नाम हे आहे. द्विवचन पण लिहायचं ना सर? हो हो प्रथमा सगळे द्वितीय रूप आहे तृतीय म्हणजे? सगळं 4 मार्काचा प्रश्न आहे. नाही तुम्ही हे सगळंच लिहावं लागेल. द्विवचन वचन, हो हो द्विवचन, द्विवचन पण बहुवचन. लिहायचं. हो द्विवचन पण लिहायचं. लिहायचं. हो हो. सर मला एक विचारायचं होतं, हे हं. 12 जे वाक्य दिलेले असतात आधी, तर त्याच्यातले 10 अटेम्प्ट करायला सांगतात. तर 12च्या 12 अटेम्प्ट केलं तर जर काय चुका झाल्या असतील तर बेस्ट 10 10 धरतील का? घेतील. जे बरोबर आहे बेस्ट 10 घेतील. बेस्ट ऑफ 10. हा बेस्ट ऑफ 10. हा हा. ओके. शक्यतो 12च्या 12 अटेम्प्ट करायचे म्हणजे यातले ते हो हो. मिळून जातं. तसेच करतो आहोत. हो हो होऊन जातात आणि आणि ते. खूप छान झालाय तो आवाज खूप छान झालाय सगळ्यांचा. हो सगळ्यांना छान सांगता येतं ते. दोन्ही मराठीतलं संस्कृत मध्ये आणि संस्कृतचं मराठीत छान सांगता येतात अगदी. चांगलंय. हो ना. चला प्रश्न 6वा संधी सोडूया. वेळ कमी आहे 3 मिनिटेच आहे तर ते पटकन संपवूया. 6वा सांगू का? हा सांगा. अधिक एतत्. तवैतत तव अधिक एतत. बरोबर. काय याचा अर्थ काय सर? महेंद्र. तवैतत म्हणजे काय? तव म्हणजे तू येतात म्हणजे हे. तू, आता याचा हा. अर्थ मला माहित नाही कारण का रेफरन्स असल्यामुळे अच्छा. अर्थ सांगता नाही येणार याचा. हा अच्छा ठीक आहे. कारण संस्कृत मध्ये ते महाधिक शब्द जरुरी नाही ना सिक्वेन्स मध्ये असणार. काहीतरी वेगळ्या दुसऱ्या ठिकाणचं काहीतरी असेल वाक्य असेल तरच आपण सांगू शकतो त्याचा. ठीक आहे ठीक. महेंद्र महा आणि इंद्र. महाअधिक इंद्र. महाधिक इंद्र. इंद्र. शीत अधिक ऋतू. शीत शीत अधिक अधिक ऋतू. ऋतू. बरोबर. अधिक शीत ऋतू. अधिक ऋतू. बरोबर. पुढचं घ्या. नास्तीश्वर दीर्घ संधी होईल. स्ती दीर्घ होईल आणि मग नास्तीश्वर. वधू अधिक उत्तम. वधूक्तम. म्हणजे उ आणि उ परत दीर्घ संधी वधूक्तम. दीर्घ आलाय. दीर्घ आहे तो दीर्घच राहील. ओ नाही होणार. नाही उ अधिक उ आहे ना. उ अधिक उ आहे ना दीर्घ संधी. अच्छा अच्छा. हा वधूक्तम. वधूक्तम. तिसरं महर्षी. आ अधिक रू म्हणून महर्षी. ओके. 7वं आहे केलंय का पटकन? हो, हे आपली उदारस्य. सुभाषितांपैकी आहे. उदारस्य तृणम तृणम वित्तम. मौक्तिकम न गजे गजे. बरोबर. लक्ष्मीर्वसति जिव्हाग्रे. बरोबर. लक्ष्मी करायचं ना आता. यस्यास्ति वित्तम वित्तम न नरः कुलीनः. बरोबर. 5वं परोपकाराय फलन्ति वृक्षाः. फर्स्ट क्लास. आपण 40 मिनिटात सगळा पेपर सोडवला बघा. लिहायचा आहे पण तो. हा लिहायला थोडा आणखीन 21 मिनिट. एका तासात पेपर होऊन जातो खरं सांगायचं. लक्ष्मी वसति जिव्हाग्रे. आता काय पुढे काय कसं करायचंय? तुम्ही सेल्फ स्टडी करू शकाल ना? असंच करूया ना. असंच करूया ना. बघतो मला आणखीन एक पेपर मिळाला तर बघतो मी. चालेल बघतो मी मिळाला तर मी टाकेन. आणि असंच आपण मग शुक्रवारचं वगैरे करू.
आठवड्यातनं एकदा, किंवा मध्ये काही हो शंका हो असेल तर चालेल त्याच्यासाठी सांगा, म्हणजे आपण त्याप्रमाणे ठरवू कसं करायचं ते. ठीक आहे ना? चालेल. तर सर मला एक सर तिथे सांगायचं आहे. हा लक्ष्मी बोला. ही करायचं ना, काय? लक्ष्मी ही करायचं ना. हा लक्ष्मी ही, गजे हा गजे नाही, लक्ष्मी ही वसती जीव भाग जीव भागरे, हा.